ओके सो हाय एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? ओके, चला मी अपेक्षा करतो सगळे एकदम छान असाल. तर जसं तुम्ही बघू शकता आपला जो टॉपिक आहे आजचा तो आहे युनिट्स आणि मेजरमेंट, हो ना? तर आपले ऑलरेडी ह्या टॉपिक वरती 2 सेशन झालेत आणि सॉरी 1 सेशन झालंय आणि आजचा जो आहे तो आपला दुसरा सेशन आहे. तर मागच्या क्लासमध्ये आपण जेवढी पण थिअरी आहे हो ना या टॉपिक बद्दल ती कंप्लीट केली आहे, कव्हर केली आहे. आणि आपण स्टार्ट केली होती जी आपली एक्सरसाइज होती, ठीक आहे. तर आपण एक्सरसाइजचा जो आपला एक क्वेश्चन होता तो आपण कम्प्लीट केलेला. एक्सरसाइज 1.1चा फर्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. तर मी फक्त तुम्हाला दाखवून देते, ब्रीफ ओव्हरव्ह्यू सांगेल तुम्हाला मी, हो ना, आपण जे जे शिकलोय मागच्या क्लासमध्ये. आणि ते कव्हर झालं की त्याच्यानंतर आपण जे पुढचे क्वेश्चन ते सॉल्व्ह करूया, ठीक आहे. तर आपण फक्त बघितलं की युनिट्स काय असतात, हो ना, डेराइव्ड युनिट्स काय असतात आणि स्टँडर्ड युनिट्स काय असतात. मग ते झाल्यानंतर आपण जे हे आहेत हो ना, बेस युनिट्स क्वांटिटीज आहेत आपले, आपण ते बघितलेले, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक, थर्मोडायनामिक, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, हो ना. आणि आपण सिम्बॉल बघितलेले त्यांचे, की काय सिम्बॉल आहे आणि आपण त्यांना डिनोट कशाने करतो ना. तर बेस क्वांटिटीज माहिती आहे आपल्याला. मग त्यानंतर आपण एमएलटी, एलएमटी, एमएलटी जे पण तुम्हाला प्रेफरेबल आहे ते आपण त्याचं कन्व्हर्जन बघितलं होतं की कसं काय जे आपले युनिट्स असतात, हो ना, आपण त्यांच्यामध्ये रिलेशन कसं एस्टॅब्लिश करू शकतो. मग एक सिग्निफिकंट फिगर्स बद्दल आपण कॉन्सेप्ट बघितला होता, जिथे आपण शिकलो होतो की सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे नेमकी कसे असतात आणि का इम्पॉर्टंट असतात, म्हणून आपल्याला केवढं डेसिमल प्लेसेस कन्सिडर करायचं राहतं, केवढं राऊंड ऑफ करायचं राहतं, ते सगळ्या गोष्टी, ठीक आहे. मग त्यानंतर आपण बघितले होते की काहीतरी रूल्स जे इन्व्हॉल्ड असतात, हो ना. आणि लास्टला आपण थोडं एरर वगैरे बघितलं होतं की काय आपल्याला, म्हणजे आता सपोज मी स्केल वगैरे आहे माझ्याकडे, हो ना, तर कुठली गोष्ट 0.34 किंवा काहीतरी असेल तर मला ती केवढी घ्यायची आहे. ओके. तर राउंडिंग ऑफ साठी आपण प्लस मायनस 0.1 करतो तसं. ओके, की म्हणजे थोडी इकडे असू शकते गोष्ट, थोडी त्या साईडला असू शकतो ना. आपण जसं मराठीत आपण बोलतो 19-20चा फरक पडून जातो थोडासा हलका, ठीक आहे. मग ते झाल्यानंतर आपण इक्वेशन्सची जी हे राहते, काय म्हणतो आपलं जे डायमेन्शनल कन्सिस्टन्सी असते इक्वेशन्सची, ते चेक करतो की एलएचएस ला जे आपले आहेत आणि आरएचएस ला जे टर्म्स आहेत त्यांचं जे डायमेन्शन आहे ते इक्वल आहे की नाही. ओके. तर हा पार्ट आपला कम्प्लीट झाला होता आणि लास्टला आपण बघितलं होतं की आपण फिजिकल क्वांटिटीज मध्ये रिलेशन कसं काय डिड्यूस करू शकतो, जो आपला कॉन्सेप्ट आहे तो यूज करून, ठीक आहे. तर आजचं जो सेशन आहे आपण तो स्टार्ट करू आणि त्याच्या आधी जस्ट एक छोटासा इंट्रोडक्शन होणार. आता एवढं सगळं बोललो मी आणि तुम्ही म्हणत असाल सर नंतर इंट्रोडक्शन देताय, ठीक आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी मुंबईहून आहे आणि माझं सध्या जे शिक्षण आहे ते थर्ड इयर चालू आहे बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं, ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजला. चला, ठीक आहे. तर सुरू करूयात सेशन आपला, हो ना. एक्सरसाइज 1.1चा फर्स्ट क्वेश्चन झाला होता, आपण सॉल्व्ह करणार आहोत 1.2, ठीक आहे. तर सेकंड क्वेश्चन, यात काय म्हणाले ते, फिल इन द ब्लँक्स बाय सुटेबल कन्व्हर्जन ऑफ युनिट्स. सोपं क्वेश्चन, ठीक आहे. काय करायचंय, 1 kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअरला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इंटू ग्राम्स पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. तर कन्व्हर्जन, चला आपल्याला काय माहिती आता इकडे की 1 kg केवढा असतो आपला, 1 kg असतो आपला 10³ मग 1 मीटर केवढा राहतो आपला, 1 मीटर असतो 10² सेंटीमीटरचा ना, इकडे मी पुढे ग्राम लिहितो, सॉरी. आणि मग आता जेव्हा मी हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते मी सोबत पुट करेल, आता नोट करा, हो ना. सेकंड आपले दोन्हीकडे सेम आहेत, तर फक्त सिम्पली कन्व्हर्जन करायचंय मला. 1 kg ला मी काय येणार 10³ ग्राम इंटू मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअरचं काय आलं सेंटीमीटर आलं, तर हे होईल माझं सेंटीमीटरचा स्क्वेअर, बरोबर ना, सेंटीमीटर आतमध्ये ब्रॅकेटच्या, ठीक आहे. आणि अपॉन सेकंड स्क्वेअर, तर काय झाली माझी व्हॅल्यू ही झाली 10⁷ ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, हो ना. हे 10⁻² ची तुमची होईल 10⁻4 आणि 10⁻4 इंटू 10⁻3, तर 4+3 हो ना, लॉ ऑफ एक्सपोनेंट्स माहिती आहे आपल्याला, तर ते झालं 10⁻⁷. ओके, चला मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पार्ट.
पुढच्या क्वेश्चनला बघूयात आपण. जो बी पार्ट आहे तो बी पार्ट काय आपला 1 मीटरला तुम्हाला कन्वर्ट करायचंय ली मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे ली हे बघ जे एल वाय आहे हो ना, एल वाय म्हणजे तुमचं आहे लाईट इयर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. नवीनच कॉन्सेप्ट याच्या आधी आपण बघितला नाही नेमकी हा कुठे, पण हो 1 मीटर जो आहे तो आपण कन्वर्ट करतोय एल वाय लाईट इयर मध्ये. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इन टू टाइम हो ना. तर स्पीड इकडे काय जाणार आपली, इथे स्पीड जाईल स्पीड ऑफ लाईटची. ठीक आहे, कारण लाईट इयर्स मध्ये करतोय ना, तर स्पीड ऑफ लाईट केवढी आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, ही झाली स्पीड ऑफ लाईट. आणि टाइम आपण केवढा, आता लाईट तर झालं हो ना, लाईट मध्ये स्पीड ऑफ लाईट आली. इयर म्हणजे काय कन्सिडर करतो आपण 1 इयर. तर टाइम पिरियड केवढा आपला 1 इयर. पण आता 1 इयरला आपण कशात कन्वर्ट करणार आहोत, 1 इयर आपल्याला पाहिजे सेकंड मध्ये. तर 1 इयरचं सेकंड मध्ये कन्वर्ट कसं होईल, 365 डेज हो ना, 365 डेज इंटू 24 आवर्स. 1 आवर मध्ये केवढे मिनिट्स राहतात 60 मिनिट्स, आणि एका मिनिटात केवढे सेकंड राहतात 60 सेकंड. बरोबर. तर हे सगळं आता मी काय करणार आहे ते मल्टिप्लाय करणार आहे. तर काय येईल माझं हे 3 × 10⁸ हो ना, हे काय माझं मीटर पर सेकंड. आणि इकडे काय येणार माझं 365 इंटू 24 इंटू 66 हो ना, 3600 इथे येणार सेकंड. ठीक आहे, नोट करायचं मीटर पर सेकंड इंटू सेकंड हो ना, कट होईल. उरलं काय फक्त मीटर्स उरलं. तर आता 1 मीटरला मी लाईट इयर मध्ये कसं लिहू शकतो, कन्वर्जन सिंपल मॅथ्स हो ना, हे सगळे जेवढे पण टर्म्स आहेत ते मल्टिप्लाय करणार आपण. त्यानंतर जी आपली व्हॅल्यू येते, आपली व्हॅल्यू येते 9.46 इंटू 10⁻15 मीटर्स. तर हे जे आहे हे आहे आपलं 1 लाईट इयर. ठीक आहे, 1 लाईट इयर इज दिस. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, 1 मीटर इज केवढे लाईट इयर्स. तर काय करणार, सिम्पली हा जो एवढा पार्ट आहे हा आपला जाईल दुसऱ्या साईडच्या डिनॉमिनेटर मध्ये. तर 1 मीटर काय येणार तुमचं, 1 मीटर इज 1/9.46 इंटू 10⁻15 लाईट इयर्स हो ना. आणि मग परत हेच याला मॅथ्सनी तुम्ही सॉल्व्ह कराल. तर 10⁻15 आहे तुमची ती जाईल वरती हो ना. तर याला लास्ट मध्ये तुम्ही सॉल्व्ह कराल तर हे तुमचं तो 1.06 इंटू 10⁻−16 लाईट इयर्स. ठीक आहे, क्लिअर आहे कन्व्हर्जन. हे सिमिलरली तुम्हाला हेच 1 मीटरच्या ऐवजी जर तुम्हाला 1 किलोमीटर दिलं असतं हो ना त्यांनी, तर काय केलं असतं, 1 मीटर आपल्याला माहिती आहे केवढं आहे, 1 किलोमीटर माहिती आहे 1 मीटरच्या टर्म्स मध्ये केवढं आहे, फक्त तिकडे 10⁻³ मल्टिप्लाय झाली असते. ओके, चलो ठीक आहे, व्हेरी गुड, क्लिअर एवढं. चला सी क्वेश्चन बघूयात आता. सी म्हणजे थर्ड क्वेश्चन. थर्ड मध्ये काय म्हणाले, 3.0 मीटर पर सेकंड स्क्वेअर तुमचं केवढं किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे, तर आपण लास्ट टाइम कन्व्हर्जन बघितलं होतं हो ना, तर सेम यूज करणार होत आपण. लास्ट टाइम आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली होती 5/18 ची, पण ह्यावेळेस उलट आहे तर 18/5 होणार. बट स्टील आपल्याला कन्व्हर्जन दाखवायचं तर मग आपल्याला दर एक व्हॅल्यूला इंडिव्हिज्युअली ट्रीट करावे लागेल. ओके, चलो. तर काय माहिती आपल्याला माहिती की 1 किलोमीटर असतो आपलं 1000 मीटर असतो. तर इकडनं 1 मीटर केवढा झाला माझा 1/1000 किलोमीटर. आणि 3 मीटर्स केवढा झाला माझं 3/1000 किलोमीटर. ठीक आहे, आणि आर बद्दल बघूयात आता आपण. तर 1 आवर किती असतो माझा 60 मिनिट्स इंटू 1 मिनिट मध्ये केवढं झालं 60 सेकंड. तर केवढं झालं, हा झाला 3600 सेकंड. ठीक आहे, तर 1 सेकंड केवढा झाला माझा 1/3600 आर. आणि माझ्या इकडे टर्म कुठे आहे, माझी आहे टर्म आहे 1चा सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सेकंड स्क्वेअर आहे, तर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय होणार माझं 1/3600 आर चा होल स्क्वेअर. आता ही जी माझी व्हॅल्यू आहे आणि ज्या माझी ही व्हॅल्यू हे दोघं मला मल्टिप्लाय करायचं. तर काय येणार इथे माझं येईल 3 इंटू 1/1000 इंटू 3600 च स्क्वेअर किलोमीटर पर आर स्क्वेअर. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. मग आता हे जेव्हा मी आता पुढे अजून सॉल्व्ह करणार तर याची माझी व्हॅल्यू येते टेंटेटिव्ह 3.88 इंटू 10⁻4 किलोमीटर्स पर आर स्क्वेअर. ठीक आहे, मुलांना हे बघा मी इकडे डायरेक्ट आन्सर सांगतोय कारण आता मी इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून नाही दाखवू शकत हो ना.
मॅथ सॉल्व्ह करणं, कॅल्क्युलेशन करून देणं हा माझा पार्ट नाही आहे. माझं पार्ट काय की मला तुम्हाला शिकवायचंय की सॉल्व्ह कसं करणार आहे, कॉन्सेप्ट कसं करायचंय. ठीक आहे. कॅल्क्युलेशन वगैरे तुम्ही स्वतःहून करू शकता. ते शिकायचं तर मॅथचे सेक्शन हो ना, मॅथचे क्लासेस त्याच्यासाठी, फिजिक्स मध्ये नाही. चला, चूक नाही करायची या मुलांनो, पण म्हणजे एवढं सॉल्व्ह करता येतं तुम्हाला, आणि पण मग जर लास्टला तुम्ही पॉईंट इकडे तिकडे केला, 3.8च्या ऐवजी 4.8 लिहून आले, तर ही चूक तुमची आहे. ठीक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्हाला कळतंय कसं सॉल्व्ह करतोय ना. चला, व्हेरी गुड. इकडे आपल्याला दिली जी ची व्हॅल्यू दिली, कॅपिटल जी ची व्हॅल्यू दिली 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, आणि हे तुम्हाला कन्वर्ट करायचे सेंटीमीटर क्यूब पर सेकंड स्क्वेअर ग्राम. ठीक आहे. आता नोट करा, इथे टर्म्स बघा कसे चेंज होत आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यासाठी तुम्हाला गरज काय काय आहे हो ना, तुम्हाला माहिती पाहिजे की 1 न्यूटन केवढा राहतो. 1 न्यूटन असतो तुमचा 1 केजी मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. 1 केजी केवढा राहतो तुमचा 10 क्यूब ग्राम हो ना, आणि 1 मीटर केवढा झाला तुमचा 10 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा 10⁻² हो ना, तेवढं 100 असतो तो. ओके. चला, आता काय करायचं, हे जेवढे पण व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे ते सगळे आपण आता पुट करणार आहोत, एकत्र पुट करूया. ठीक आहे. तर काय येणार माझ्याकडे, इकडे येईल माझ्याकडे 6.67 इंटू 10⁻11 इंटू न्यूटन. न्यूटन केवढं आहे माझं 1 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू 1 मीटरला काय लिहिलं होतं मी 1 मीटर स्क्वेअर आहे हो ना, आता इकडे 1 मीटर स्क्वेअर आहे, तर 1 मीटर 10⁻² आहे, तर 1 मीटर स्क्वेअर केवढं होणार आहे माझं. चला, आता आपण सिम्प्लिसिटीसाठी 1 मीटर स्क्वेअर लिहू आणि आपण लास्टला कन्वर्ट करू ते. चला, ठीक आहे. केजीची पॉवर -2 ना, कारण ते डिनॉमिनेटर मध्ये. तर चला, ठीक आहे. कन्वर्ट करायचं ना, केजीची माहिती आपण केजीचं कन्व्हर्जन केलं, मीटर माहिती आहे, सेकंड माहिती आहे. ओके. चलो, सिम्पल कॅल्क्युलेशन 6.67 इंटू 10⁻11 इंटू, हे बघा आता इकडे नोट करा. ठीक आहे. इंटूच्या आधी आपण काय करू शकतो, आपण जे हे टर्म्स आहेत आपले आपण ते कॅन्सल आउट करूया. ठीक आहे. सेकंड स्क्वेअर उरलं आणि 1 मीटर स्क्वेअर उरलंय. तर हे काय उरलं आपल्याकडे लास्टला 6.67 इंटू 10⁻11 इंटू 1 केजीची पॉवर -1 इंटू मीटर क्यूब हो ना, 1 मीटर क्यूब इंटू 1 सेकंडची पॉवर -2 ना, इकडे हे बघा डिनॉमिनेटर मध्ये, तर म्हणून इकडे येऊन काय होणार मायनस होईल पॉवर. ठीक आहे. चला, आता केजीला कन्वर्ट करायचे ग्राम मध्ये, मीटरला कन्वर्ट करायचे सेंटीमीटर मध्ये. आता नोट करा, इकडे मीटरचा काय झाला सेंटीमीटरचा क्यूब होईल ना. केजीची पॉवर क्वेश्चन मध्ये केजी -2 मध्ये होती, पण मग इकडे ग्राम मध्ये काय होणार, आता ती ग्राम -1 आणि सेकंड -2 राहील. ठीक आहे. तर सिम्पली कन्वर्ट करायचं, होणार आहे तुमचं 6.67 इंटू 10⁻11 इंटू 10⁻3 हो ना, आणि -1 कारण त्याला व्हॅल्यूचं -1. 1 मीटर क्यूबचं तुमचं होईल 10⁻2 चा क्यूब, आणि सेकंड ॲज इट इज राहील. ओके. तर याला तुम्ही सॉल्व्ह कराल तर फायनल आन्सर जो तुमचा येईल तो तुमचा 6.67 इंटू 10⁻8 सेंटीमीटर स्क्वेअर S⁻², किंवा तुम्ही याला लिहू शकता 6.7 इंटू 10⁻8 सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर, नाहीतर अपॉन ग्राम सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. चला, 2.2 कन्व्हर्जन्स कळालेत. व्हेरी गुड. आता जाऊया थर्ड क्वेश्चन. मी स्क्रीन थोडीशी झूम करतो तुमच्या रेफरन्स साठी हो ना. चला, दिसतोय क्वेश्चन व्यवस्थित. चला, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 3 ला जाऊ. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 3 मध्ये, तुम्हाला गिव्हन काय काय हो ना, आधी लिहून घ्यायचे गोष्टी जे जे गिव्हन आहेत आपल्याला. गिव्हन काय, a calorie is a unit of heat energy in transit which equals about 4.2 joules, where 1 joule is 1 kg meter square upon second square. ठीक आहे. तर तुम्हाला कॅलरी दिलेली आहे. ठीक आहे. कॅलरी काय असतं ते सांगितलं ना, युनिट ऑफ हीट आहे तुमची. काय दिली व्हॅल्यू त्याची, दिली तुम्हाला 4.2 जूल्स, आणि 1 जूल काय तुमचं 1 जूल इज 1 केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. तर काय लिहू शकता तुम्ही याला 4.2 केजी मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. मग आता तुम्हाला बोलले की सपोज वी एम्प्लॉय अ सिस्टम ऑफ युनिट्स इन विच युनिट ऑफ मास इक्वल्स अल्फा केजी. ठीक आहे. काय म्हणालेत, मास म्हणालेत आहे तुमचं अल्फा केजी,
आणि युनिट ऑफ लेंथ म्हणालेत बीटामध्ये, आणि टाइम आहे तुमचं गॅमा सेकंड. ठीक आहे. शो दॅट कॅलरी हॅज अ मॅग्निट्यूड 4.2, अल्फाची पावर -1, बीटाची पावर -2 आणि गामाची पावर 2 इन टर्म्स ऑफ द न्यू युनिट्स. ठीक आहे. तर कन्व्हर्जन करायचंय, तर कन्व्हर्जनसाठी तुमचा फॉर्म्युला काय येतो मी तो सांगतोय. ठीक आहे. तर असे क्वेश्चन झाले तर काय करायचं, तुम्हाला हे लिहायचंय की तुमचा जो गिव्हन युनिट आहे, हो ना, गिव्हन युनिट त्याला डिवाइड करायचं तुमच्या न्यू युनिट्स. ओके, क्लिअर आणि सोपं आहे. तर काय ना, तुमच्याकडे M1 आपण जे MLT नोटेशन लिहिलं होतं आपलं तेच येणार. ठीक आहे. M1/M2 ची पावर येईल तुमची X, सिमिलरली L1/L2 ची पावर येणार तुमची Y, आणि T1/T2 ची पावर येणार आहे तुमची Z. ओके, चलो. तर एनर्जीसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला काय दिलेला आहे आपल्याला, केजी ची पावर काय 1, केजी म्हणजे काय मास आहे तुमचा, तर M काय झाला 1. एल ची पावर काय दिली आहे तुम्हाला, एल ची पावर आहे स्क्वेअर, तर एल काय होणार 2, आणि टाइम काय -2. ठीक आहे. तर हे नोट करायचंय. आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, हो ना, तर की तुमचा एक्स जो आहे, एक्स तुमचा 1 आहे, वाय तुमचा 2 आहे, आणि झेड तुमचा -2 आहे. ओके, चला. तर आता पुढे जाऊ आपण. आपल्याला नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय की जो तुमचा M1 आहे, हो ना, तिकडे M1 काय वरच्या तुमचा M1 आहे 1 kg, आणि M2 काय म्हणाले तुम्हाला नवीन सिस्टम मध्ये, M2 जो आहे तुमचा तो आहे अल्फा kg. तर सिमिलरली आपण लेंथचं लिहू ना, एल आपल्या इकडे काय आहे 1 मीटर आहे, इथे तुमचं झालं बीटा मीटर्स, आणि टाइम तुमचं हो ना L1 L2. ठीक आहे. टाइम 1 तुमचं इकडे आहे सेकंड्स मध्ये, आणि टाइम 2 इकडे तुमचा आहे गॅमा. ओके, तर जो वरती आपण फॉर्म्युला लिहिला ना, गिव्हन युनिट अपॉन न्यू युनिट, त्याच केच्यामध्ये हे फक्त सिम्पली सबस्टिट्यूट करू आपण. तर काय येणार आपलं 4.2 हो ना, जे जूल्स दिलं होतं ते, 1/अल्फा ची पावर 1, 1/बीटा ची पावर 2, आणि 1/गॅमा ची पावर -2. हो ना, हे तुमचे नवीन युनिट्स आहेत, आणि हे जे वरती लिहिले ते आपण कॅलरीचे जे ओल्ड युनिट्स आपल्याला माहित आहेत तेच. तर याला सॉल्व्ह करणार तर काय लिहिणार मी, माझं 4.2 इंटू अल्फाची पावर -1 आली, बीटाची पावर -2 आली, गॅमाची पावर 2 आली. हो ना, गामा -2 आणि -2 झालं ना, तो -1 मध्ये खाली -1 इंटू -2 पॉझिटिव्ह 2 झालं. ओके, तर हेच तुम्हाला सांगितलं होतं ना की मॅग्निट्यूड दाखवायची होती कॅलरीची की काय, तर दाखवली आपण, हो ना, हेन्स प्रूफ. ठीक आहे, क्लिअर. चला, शब्बाश. आता जाऊयात फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन काय वाचायचं, ठीक आहे. एक्सप्लेन द स्टेटमेंट क्लिअरली. ठीक आहे, एक स्टेटमेंट दिली तुम्हाला ती सांगायची, तर आधी आपण स्टेटमेंट वाचूयात. ओके, काय म्हणाले, टू कॉल अ डायमेन्शनल क्वांटिटी लार्ज और स्मॉल इज मीनिंगलेस विदाउट स्पेसिफाइंग अ स्टँडर्ड फॉर कंपॅरिझन. इन व्ह्यू ऑफ दिस रिफ्रेम द फॉलोइंग स्टेटमेंट्स व्हेरेवर नेसेसरी. ठीक आहे. तर तुम्हाला काय म्हणाले की कुठल्याही गोष्टीला तुम्हाला छोटं किंवा मोठं म्हणायचंय, तर एक तुम्ही स्टँडर्ड ठेवल्याशिवाय नाही बोलू शकत, हो ना. आता मी तुम्हाला जर बोललो की मॅथ्स मध्ये माझे मार्क आले 40 आलेत, ठीक आहे. आता 40 माझे किती पैकी आलं, हो ना, एक स्टँडर्ड पाहिजे, एक बेस पाहिजे, हो की नाही. तर त्याला आपण म्हणतोय. ठीक आहे. तर आता याच्यात पण सेम आहे की कुठली गोष्ट जर मला मोठी किंवा छोटी बोलायची आहे, तर मला सांगावं लागेल की बेस काय माझा. तर एक एक स्टेटमेंट आपण घेणार आहोत आणि मग आपण सांगणार आहोत. ठीक आहे. तर कम्पेअर तुम्ही कशाशी करता, तर 40 मी बोललो मला 40 मार्क आले सपोज 50 पैकी, सो इट इज अ गुड थिंग. पण एक मला जर 40 मार्क आले 100 मार्कांपैकी, तर चांगली गोष्ट नाही. तर 40 नंबर हा तर खूपच छोटा झाला. ओके, तर बस सिमिलरली तेच कम्पॅरिझन करायचंय. तर स्टेटमेंट ए तुम्हाला दिली की ॲटम्स आर व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, तुम्हाला म्हणालेत की ॲटम जे ते खूप छोटे ऑब्जेक्ट्स आहेत. पण कशाच्या बेसिसवर, मी एका ॲटमला दुसऱ्या ॲटमशी जर कम्पेअर केलं, तर ॲटम तर तेवढंच साईजचं, त्याचंच एवढं आहे ना, तर कशाशी कम्पेअर करू शकतो मी. चला, तर ॲटमला मी जर कम्पेअर केलं एक बास्केटबॉलची, ठीक आहे, बास्केटबॉलची किंवा फुटबॉलची, तर ॲटम स्मॉल ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर स्टेटमेंट तुम्हाला फक्त लिहायची इन कम्पॅरिझन विथ. ठीक आहे. तर इन कम्पॅरिझन विथ ही तुमची कॉमन स्टेटमेंट झाली. ठीक आहे. तर ए सॉकर बॉल. ठीक आहे, सॉकर बॉल ॲटम्स आर व्हेरी स्मॉल, हो ना.
एका फुटबॉलशी कम्पेअर केलं, बास्केटबॉलशी कम्पेअर केलं तर ॲटम तर खूपच छोटे आहेत. ठीक आहे. सेकंड, जेट्स प्लेन मूव्स विथ ग्रेट स्पीड. आता जेट प्लेनला जर मी एका दुसऱ्या फायटर प्लेननी कम्पेअर केलं तर तेव्हा तर स्पीड त्यांची एवढी फरकच नाही पडत. पण आता मी जर जेट प्लेनला कम्पेअर केलं ऑटोच्या स्पीडनी किंवा बायसिकलच्या स्पीडनी तर फास्ट आहे ना ती. तर इकडे चला मी लिहू इन कम्पॅरिझन विथ बायसिकल जेट प्लेन मूव्स विथ ग्रेट स्पीड. ठीक आहे, क्लिअर आहे. सेम वे मध्ये तुम्हाला फक्त कंपॅरिझन डिराईव्ह करायचंय दोन ऑब्जेक्ट्स मध्ये, एक जो तुम्हाला गिव्हन आहे तो आणि दुसरा तुम्हाला कन्सिडर करायचा. म्हणाले की मास ऑफ ज्युपिटर इज व्हेरी लार्ज. मास ऑफ ज्युपिटरला कशाशी कम्पेअर करू शकतो मी? एक क्रिकेट बॉलशी, हो ना. कम्पेअर टू क्रिकेट बॉल ज्युपिटर मास जो आहे इज व्हेरी लार्ज, हो ना. चलो नेक्स्ट डी. स्टेटमेंट काय दिली? एअर इनसाइड द रूम कंटेन्स लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, रूमला तुम्हाला कम्पेअर करायचंय, रूमच्या आतमध्ये जे एअर आहे तुमची त्याला कम्पेअर करायची. तर रूम पेक्षा छोटं काय करू शकतो मी? एक बॉक्स घेऊ शकतो, हो ना. चला टिफिन बॉक्स घेऊ. तर ऍज कम्पेअर टू टिफिन बॉक्स, हो ना, रूम हॅज लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हो ना. टिफिन बॉक्स मध्ये थोडीफार एअर आहे पण मग रूम मध्ये मोर एअर आहे, हो ना. जास्त एअर म्हणजे काय? जास्त एअर मॉलिक्युल्स. ठीक आहे. चला नेक्स्ट ई. अ प्रोटॉन इज मच मोर मॅसिव्ह देन अन इलेक्ट्रॉन. आता इकडे तुम्हाला त्यांनी डायरेक्टली स्टेटमेंटच दिली आहेत, हो ना. तर काय येणार इथे? बरोबरच आहे, अ प्रोटॉन इज मॅसिव्ह. हे माहित आहे ना सगळ्यांना की प्रोटॉनची साईज मोठी असते इलेक्ट्रॉन पेक्षा. ओके, केमिस्ट्री शिकले ना. चला 6. द स्पीड ऑफ साऊंड इज मच स्मॉलर देन द स्पीड ऑफ लाईट. तर हा जो कंपॅरिझन आहे ना, हा जो आपण वरती केलाय बी पार्ट मध्ये, बायसिकलची स्पीड आणि जेटची स्पीड, या दोघांच्या रेफरन्स मध्ये तुमची बायसिकलची जी स्पीड आहे ना ही झाली तुमची स्पीड ऑफ साऊंड आणि ही झाली तुमची स्पीड ऑफ लाईट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय? अ न्यू युनिट ऑफ लेंथ इज चोजन such that the speed of light in vacuum is unity. ठीक आहे, युनिटी म्हणजे काय? 1. तर लिहून घेऊयात, गिवन काय आपल्याला? स्पीड ऑफ लाईट इज 1 युनिट, हो ना. आणि व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ इन द टर्म्स ऑफ न्यू युनिट इफ लाईट टेक्स 8 minutes and 20 seconds. ठीक आहे, डिस्टन्स आपण एक्स कन्सिडर करूयात किंवा डी डिस्टन्स आहे तुमचा आणि हा टाइम दिलाय. तर एल केवढं आहे असं? ठीक आहे, एल लेंथ जी आहे तुमची नवीन युनिटच्या टर्म्स मध्ये, जी न्यू युनिट आहे आपली एलची त्याच्या. ठीक आहे, तर कसं सॉल्व्ह करणार आहोत आपण? तर हे बघा, आता डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स इज स्पीड इंटू टाइम. इकडे स्पीड काय आपली? इथे स्पीड आहे आपली स्पीड ऑफ लाईट जी त्यांनी दिली आहे. तर स्पीड ऑफ लाईट इंटू द टाइम. टाइम कोणाचा? टाइम टेकन बाय लाईट टू कव्हर द डिस्टन्स, हो ना. तर काय लिहिणार मी? टाइम टेकन जो आहे माझा तो काय होणार? 8 मिनिट्स जो त्यांनी दिलाय, 8 मिनिट्स इंटू 60 सेकंड, हो ना. आणि प्लस 20 सेकंड. तर किती झाला टाइम माझा? 8 इंटू 60, 8 6 48, 480 प्लस 20 500 सेकंड. ठीक आहे, आणि स्पीड ऑफ लाईट किती? 1 युनिट. तर काय येणार इकडे माझं? 1 इंटू 500. तर डिस्टन्स जो आहे माझा, डिस्टन्स झाला 500 युनिट्स. कळलं? क्लिअर आहे?
किती सोपं होतं ना, काहीच नाही, फक्त सिम्पल कन्व्हर्जन वरती लक्ष द्यायचंय. चलो व्हेरी गुड. जाऊयात सिक्स क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 6. काय दिलंय 6 मध्ये? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट प्रिसाइज डिव्हाइस फॉर मेजरिंग लेंथ? काय टास्क आहे तुम्हाला? मेजर करायचंय लेंथ. ठीक आहे. आणि काय म्हणालेत की सगळ्यात बेस्ट गोष्ट काय? एक बोलत तुम्हाला एक वर्नियर कॅलिपर, ठीक आहे, विथ Recording in आणि progress. डिव्हिजन्स मध्ये अजून छोटे 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 डिव्हिजन असतात. ठीक आहे. तर आता 20 डिव्हिजनचा अर्थ काय होतो? हो ना, आता त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं की जो लिस्ट काउंट असतो तो तुमचा असतो, तो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर आता जेवढे डिव्हिजन असतील तुमचे त्या बेसिसवरती तुमचं हे कन्वर्ट होईल. तर लिस्ट काउंट जो आहे तुमचा, हो ना, लिस्ट काउंट तुमचा होईल या केसमध्ये 1 - 9/10. ठीक आहे. तर काय आलं? हे आलं तुमचं 1/10, जे आलं तुमचं 0.01 सेंटीमीटर. ठीक आहे, नोट करायचंय. ठीक आहे. आता 9/10 का घेतलं मी ते सांगतो तुम्हाला. तर हे जे वर्नियर कॅलिपर हो ना, आपल्याकडे 2 आहे. आता त्यांनी सांगितलं याच्यामध्ये डिव्हिजन्स केवढे? 20 डिव्हिजन्स आहेत. तर जो एंडचा पॉईंट आपला त्याचा 1 आणि याचा 1 कॅन्सल केला तर केवढं उरलं माझा? 20 - 2 उरलं किती? 18. हो ना. जो 1 युनिट आहे माझा तो माझा याच्यासाठी कन्सिडर होतो. आणि मग 1 मायनस मी काय करणार आहे? 1 मायनस डिव्हिजन. आता मी एवढे केले हो ना, तर 20च्या मध्ये केवढे? 18 स्पेसेस आहेत. तर 18/20 डिव्हिजन हो ना. तर हे आलं माझं 9/10. तर 1 मायनस 9/10 केलं तर 1/10 हा आला माझा 0.01 सेंटीमीटर. आणि जो दुसरा पॉईंट आहे माझा तो त्यांनी दुसरा काय दिला? आता आपल्याला हे कन्वर्ट करायचं. ठीक आहे, जेवढं प्रेसाइज माप येईल आपलं हो ना, तेवढं प्रेसाइज आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर तुम्ही फक्त मुलांना फॉर्म्युला लक्षात ठेवा ना, तिकडे जर तुम्हाला वेगळे नंबर ऑफ डिव्हिजन दिले असते तर 1 मायनस जे पण करणार होतो तुमचा तो चेंज झाला असता. नेक्स्ट म्हणाले तुम्हाला स्क्रू गॉज. ठीक आहे, स्क्रू गॉज. स्क्रू गॉज मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? दिलंय त्यांनी पिच दिलाय. पिच आहे 1 मिलीमीटर आणि डिव्हिजन आहेत 100. ठीक आहे. तर स्क्रू गॉज साठी जो आपला लिस्ट काउंट राहतो, लिस्ट काउंट फॉर स्क्रू गॉज हा तुमचा राहतो पिच अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन. ओके. तर काय नाही, तुमचे डिव्हिजन्स किती तिकडे? 100 आहेत आणि लिस्ट काउंट किती? 1 मिलीमीटर. पण मग आता याला 1 करणार मी. 1 अपॉन डिव्हिजन्स केवढे आहेत आपले? 100. आता याला आपल्याला नोट करा, हा 1 मिलीमीटर मध्ये दिलाय ना, आपल्याला मिलीमीटरला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर मध्ये, कारण आपण त्याला त्यात कन्वर्ट करणार आहे. तर 1 मिलीमीटर केवढं आहे माझं? 10⁻²2 सेंटीमीटर. तर सॉरी 1 सेंटीमीटर असतो माझा 10⁻²2 मिलीमीटर. तर इकडे मायनस खाली येऊन 100 होईल ना, तर हा माझा 0.001 सेंटीमीटर आला. ठीक आहे. चलो. आणि सी थर्ड काय? ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दॅट कॅन मेजर लेंथ टू विदिन अ वेवलेंथ ऑफ लाईट. वेवलेंथ ऑफ लाईट काय राहते तुमची? वेवलेंथ ऑफ लाईट राहते आपली 10⁻⁵ सेंटीमीटर. तर 1/10⁻⁵ केवढी होईल आपली? 0.00001 सेंटीमीटर. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो ओके. सॉरी इकडे 100 नाही येणार, ते तुमचे 3च झिरोज येतील. ठीक आहे. 1 हे बघा 1 सेंटीमीटर केवढे मिलीमीटर राहतात आपले? 10 मिलीमीटर ना. सो इकडे फक्त येईल 10 मिलीमीटर. सॉरी, या क्वेश्चन मध्ये ना मी थोडी गडबड केली, मी तुम्हाला 10⁻⁻² बोलून दिले चुकून, तर ते खाली येईल फक्त 10. ओके. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय बोलतोय? A student measures the thickness of a human hair by looking at it through a microscope of magnification 100. नोट करायचं जेवढे पण गिवन गोष्टी आहेत. ठीक आहे. मॅग्निफिकेशन 100. He makes 20 observations. ठीक आहे. Number of observations is 20 and finds that the average width of hair in the field of view of the microscope is 3.5 mm. ठीक आहे. Average width केवढी आहे? 3.5 mm. What is the estimate thickness of hair?
काय विचारलंय आपल्याला की एस्टिमेट थिकनेस ऑफ हेअर केवढी आहे. ओके, चलो ठीक आहे. तर हे बघा, मी आता तुम्ही नोट डाऊन केलं असेल की मी पूर्ण क्वेश्चन न वाचता मी आधीच जेवढे पण गिवन गोष्टी ते का लिहिले. ठीक आहे, तर जेव्हा मुलांना तुम्ही एक्झाम मध्ये असाल ना, तर तेव्हा तुमच्याकडे एवढा टाइम नसतो ना की तुम्ही क्वेश्चन आधी पूर्ण वाचायचं आणि मग गिवन गोष्टी काय ते लिहायचे. ठीक आहे, तर क्वेश्चन वाचता वाचता जेवढे पण गिवन गोष्टी आहेत ना, तुम्हाला ते नोट डाऊन करून घ्यायचे. हे नेहमी प्रेफरेबल राहते. याच्याने काय होतं, तुमचा जो टाइम आहे हो ना, तुमचा टाइम वाचतो. तर काय काय क्वेश्चन आपण परत एकदा रीड करू. अ स्टुडंट मेजर्स द थिकनेस ऑफ ह्युमन हेअर by looking at it through a microscope of magnification 100. He makes 20 observations and finds that the average width of the hair in field of view of the microscope is 3.5 mm. What is the estimate on the thickness of hair? हो ना, तर मी इकडे लिहिलं मॅग्निफिकेशन लिहिलं हो ना. मी मॅग्निफिकेशन किती आपलं 100 आहे. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन त्यांनी केवढे केले, 20 केले. 20चा त्यांनी ऍव्हरेज विथ कॅल्क्युलेट केला आणि मग आता आपल्याला एस्टिमेट सांगायचंय हो ना, एस्टिमेट करायचं थिकनेस ऑफ हेअर. चला, तर कसं कॅल्क्युलेट करणार आहोत आपण? कोणाकडे काही अप्रोच आहे का सांगा मला. ठीक आहे, तर सिम्पल आहे. काय करायचं आपल्याला, एस्टिमेट थिकनेस ऑफ एअर जो दिलाय त्यांनी हो ना, ऍव्हरेज वेटचा 3.5 mm चा, त्याला आपण डिवाइड करणार आहोत सिम्पली मॅग्निफिकेशन. ठीक आहे, कारण मॅग्निफिकेशन म्हणजे हे बघा, आन्सर काय येणार इकडनं तुमचे 0.35 mm हो ना, ही झाली तुमची वेट. आता नोट करा, मॅग्निफिकेशन 100 टाइम्स होते, म्हणजे माझा जो सपोज हा पॉइंट आहे, ठीक आहे, मी याला मॅग्निफाय करणार 1 टाइम केलं तर एवढंच राहील. 2 टाइम्स केला मॅग्निफाय तर तो थोडा दुप्पट होईल. 3 टाइम्स केला एवढा होईल. 4 टाइम्स मॅग्निफाय केला अजून मोठं आहे. 10 वेळा मॅग्निफाय केलं तर केवढा मोठा होईल, अजून मोठा होईल ना, तो 10 टाइम्स होईल. आता हा आयडियली मी डार्क नाही केलं याला हो ना, मी एकदम फक्त तुम्हाला रेफरन्सच्या हिशोबाने सांगतोय. पण मी जसं जसं मॅग्निफिकेशन इन्क्रीज करत जाईल हो ना, तर तसं तसं वाढत जाईल. आणि त्यांनी मला काय सांगितलं की त्या स्टुडंटनी नोट केला, त्यांनी हा नोट केला की हा त्याचा 3.5 mm आहे. पण मग आता इकडे मी काय करतो, इकडे मी मल्टिप्लाय करतोय ना, 100 म्हणजे 10 टाइम्स 100 टाइम्स मॅग्निफाय केलं तर एवढं झालं. आता मला जर ऍक्च्युअल करायचं तर मी काय करणार, त्याला मी डिवाइड करणार, बरोबर. तर डिवाइड करून मला जो आन्सर आला 0.035 mm, हा माझा ऍक्च्युअल थिकनेस झाला हेअरचा. ठीक आहे, ऍक्च्युअल थिकनेस. पण नोट करायचंय, हा जो ऍक्च्युअल थिकनेस आहे ना, हा माझा काय अप्रॉक्सिमेट आहे. ठीक आहे, अप्रॉक्सिमेट म्हणजे एस्टिमेशन आहे. गॅरंटी नाही की एवढंच आहे, पण टेंटेटिव्ह तेवढं आहे. म्हणून जो आपण ते जे शिकलो होतो ना, 0.0135 प्लस -1 जवळपास. ओके, सोपं आहे. 7th क्वेश्चन कळाला सगळ्यांना. चला, व्हेरी गुड. जाऊया 8th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8, आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे, तर आन्सर द फॉलोइंग आहे. तर आपण क्वेश्चन वाचूयात आणि मी आन्सर इकडे तुमच्यासाठी लिहून देईल. ओके, तर जरासा मी स्क्रीन माझी जी आहे ती मोठी करतो. अरे जाऊ दे, मोठी होत नाही माझ्याकडनं आता. सो चला, विल जस्ट मूव. ठीक आहे, क्वेश्चन, सॉरी 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 चल ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 वरती होतो आपण हो ना. ए दिलाय, काय दिलाय, यू आर गिव्हन अ थ्रेड अँड अ मीटर स्केल. काय दिलं तुम्हाला, एक थ्रेड दिलाय हो ना, थ्रेड, आणि मीटर स्केल दिली तुम्हाला. मीटर स्केल म्हणजे ज्याच्यावरती जे माप आहेत तुमचे ते आहेत 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. हाऊ विल यू एस्टिमेट द डायमीटर ऑफ द थ्रेड. आता एक मीटर स्केल दिली आहे मला आणि मला म्हणालेत की त्याचं मला डायमीटर सांगायचं. सोपी गोष्ट आहे का ते डायमीटर सांगणं? नाही, राईट. तर काय करणार मी, कसं करणार आहे, ठीक आहे, मला हे कन्सर्न आहे. ओके, तर कोणाला काही सुचतंय का मला हे सांगा. ठीक आहे, काही अप्रोच आहे का की तुम्ही काय करणार त्या थ्रेडचं? नाही, एनी आयडियाज कोणाकडे पण विचार करायचा. ठीक आहे, आणि मग मी नंतर तुम्हाला सांगेल की याचं ऑप्शन काय हो ना आपल्याकडे. चालेल, चलो ठीक आहे. तर हे बघा, काय करणार मी, मला एक गोष्ट माहिती की डायमीटर माझं काय राहतोय, माझा राहतो एल हो ना, जी असते माझी लेंथ असते कुठल्या गोष्टीची, अपॉन एन. आणि एन काय, नंबर ऑफ टर्न्स. तर हे बघा, मी काय करणार आता, माझी जो थ्रेड आहे, मी थ्रेडला काय करणार आहे की एक पेन्सिल घेईल मी हो ना,
सॉरी स्ट्रेट लाईन नाही झाली, पण ठीक आहे, ही पेन्सिल आहे माझी, ठीक आहे, पेन्सिल आहे. तर काय करायचं, तुम्हाला जो थ्रेड आहे ना तुमचा, थ्रेडला तुम्ही पेन्सिलच्या अवतीभवती रॅप कराल सारखं ना, आणि जे त्याचे टर्न्स आहेत ते टर्न्स एक दुसऱ्याशी टच आहेत, ठीक आहे. तर हे असं हो ना, असं 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 हो ना, हे मोठं आहे. तर याच्याने काय होईल, जो नंतर तुमचा जो एन पीस आहे ना, तो असा काहीतरी दिसेल तुम्हाला, ठीक आहे. पण फक्त हे जे लाईन येतो ना, ही एवढं एका लाईनचं आपल्याला डायमीटर माफ करायचं, एवढं हे फाइंड करायचं. तर काय करणार मग, माझ्याकडे ही जी कॉईल आहे, तर मी या कॉईलची लेंथ घेईल, ठीक आहे. कॉईलची लेंथ म्हणजे हा एक गोष्ट झाली, ही झाली, ही झाली, ही झाली, ही झाली, ही झाली, हो ना. तर हे सगळे माझे तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय, की दुसऱ्या पद्धतीने सांगतो मी, म्हणजे ठीक आहे, एक पेन्सिल आहे तुमची, ठीक आहे. किंवा मुलांना बघा, विचार करा, आपण मांजा हो ना, आपण संक्रांतीला जसं पतंग घेतो, तर काय करतो आपण, मांजा जेव्हा आपण हातात गुंडाळतो हो ना, क्रॉसमध्ये असा, ठीक आहे. तर आपण काय करतो, तो एकावरती एक लावतो ना, आपण असं वेगवेगळं नाही करत. तर काय करणार आहे मी, जेव्हा आता एक ही पट्टी झाली माझी हो ना, ही अशी कॉईल आहे, ठीक आहे, ही एक थ्रेड आहे. मी या थ्रेडवरती परत अजून एक थ्रेड लावला, अजून एक थ्रेड लावला, अजून एक थ्रेड लावला, अजून एक थ्रेड लावला. तर हे जेव्हा माझं स्पेरिकल फिगर बनेल, तर सेंटर पॉइंट पासनं जो हा झाला माझा डिस्टन्स, तो काय माझा, तो कॉईलचा डायमीटर आहे ना माझा, आणि मी जेवढे आता टर्न्स करेल तर ते माझं झालं एन झालं, आणि मला लेंथ माहित आहे. तर जो माझा डायमीटर आहे, मी डायमीटरचं कसं काय अझम्पशन करणार, कारण हे बघा, जर एवढं बारीक गोष्ट आहे माझ्याकडनं, मी ती मीटर स्केलवरती कन्वर्ट करू शकतो नाही. पण जर कन्सिडर करा, मला इकडे टोटल टर्न्स माझे जवळजवळ सपोज झाले 50 टर्न झाले हो ना, आणि लेंथ होती माझ्या थ्रेडची सपोज 1 मीटर. तर काय आलं माझं, 1 मीटर अपॉन 50 जो आला, तो आला माझा डायमीटर आला त्या गोष्टीचा, ओके, त्या थ्रेडचा. क्लिअर आहे? चलो ठीक आहे, मूव्ह करूयात सेकंड क्वेश्चनला, बी पार्ट. बी पार्ट काय म्हणाले तुम्हाला, अ स्क्रू गॉज हॅज अ पिच, पिच दिली आहे 1 mm, आणि डिव्हिजन्स केवढे आहेत, 200 डिव्हिजन्स आहे. नोट, ठीक आहे. स्क्रू गॉज साठी आपण काय केलं होतं, फॉर्म्युला आपण पिच अपॉन डिव्हिजन्स केलं होतं, ठीक आहे, त्याच्याने आपल्याला लिस्ट काउंट भेटला होता. आता इकडे काय विचारलंय, डू यू थिंक इट इज पॉसिबल टू इन्क्रीज द अॅक्युरेसी ऑफ द स्क्रू गॉज आर्बिट्ररीली बाय इन्क्रीजिंग द नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द सर्क्युलर स्केल. ठीक आहे, आता नोट करा, ठीक आहे. तुम्हाला अॅक्युरेसी, अॅक्युरेसी म्हणजे तुमची झाली लिस्ट काउंट हो ना या केसमध्ये, तर तुम्हाला बोलते अॅक्युरेसी इन्क्रीज करायची आहे. तर कशी इन्क्रीज होणार अॅक्युरेसी आपली, आता जर मी पी अपॉन डी करतोय ना, माझं पिच अपॉन डिनॉमिनेटर, पिच अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन्स करतोय मी, तर मला आन्सर भेटतोय एक्स. आता जर मला एक्स इन्क्रीज करायचंय, तर मला काय करावं लागेल, एकतर मला न्यूमरेटर इन्क्रीज करावं लागेल, नाहीतर डिनॉमिनेटर डिक्रीज करावं लागेल, बरोबर आहे. आता इथे काय म्हणाले ते, की जर तुम्हाला शक्य आहे का अॅक्युरेसी वाढवणं, जर तुम्ही डिव्हिजन्स वाढवले. आता नोट करा, मी जर इकडे डिव्हिजन्स वाढवले तर काय होणार आहे, जर मी डिव्हिजन्स वाढवले स्क्रू गॉज वरती, तर त्याचं काय होणार आहे, जो लिस्ट काउंट आहे, जो एक्स आहे माझा, तो पण डिक्रीज होईल ना, कारण डी डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर ऍज इट इज राहिला, मी डिनॉमिनेटर वाढवलं तर अॅक्युरेसी माझी डिक्रीज होईल, ठीक आहे. तर सॉरी, लिस्ट काउंट माझा डिक्रीज होईल, ओके. आता लिस्ट काउंट जर माझा डिक्रीज झाला, तर लिस्ट काउंट डिक्रीज झाला म्हणजे काय, ठीक आहे, लिस्ट काउंट जो असतो तुमचा, ठीक आहे, लिस्ट काउंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अॅक्युरेसी. तर जर लिस्ट काउंट कमी झालंय तुमचं, तर अॅक्युरेसी जी आहे ती वाढेल तुमची, ठीक आहे. पण हे तुम्ही प्रत्यक्ष नाही करू शकत, ओके. हे जे कॉन्सेप्ट आहे आपला, हा जो आहे, हा फक्त थेरॉटिकल आयडिया आहे, ओके. दिस इज अ थेरॉटिकल आयडिया. कारण प्रॅक्टिकली जर तुम्ही नंबर ऑफ डिव्हिजन वाढवायचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये भरपूर डिफिकल्टीज येणार आहेत, भरपूर इश्यूज येणार आहेत, जे आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील, ठीक आहे. तर थोडं लक्षात ठेवायचं, ओके. स्क्रू गॉज आणि याचं काय म्हटलोय आपण, जो लिस्ट काउंट असतो तुमचा, लिस्ट काउंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अॅक्युरेसी. जर लिस्ट काउंट तुमचा डिक्रीज झाला, लिस्ट काउंट म्हणजे तुमचं टेंटेटिव्ह एरर इकडे तिकडे लेफ्ट टू राईट केवढा आहे तो, ठीक आहे, लिस्ट काउंट तर कमी झाला, तर अॅक्युरेसी जी आहे तुमची, अॅक्युरेसी तुमची वाढते, ओके. चलो ठीक आहे, थर्ड पार्ट बघूयात. थर्ड पार्ट काय आहे, सी, थर्ड पार्ट काय म्हणाल, द मीन डायमीटर ऑफ अ थिन ब्रास रॉड
इज टू बी मेजर्ड बाय वर्नियर कॅलिपर. ठीक आहे, वर्नियर कॅलिपर यूज करतोय. वाय इज अ सेट ऑफ 100 measurements of the diameter expected to yield a more reliable estimate than a set of 5 measurements only. ठीक आहे, तर ते म्हणते की जर मी 100 मेजरमेंट घेतले, ठीक आहे, तर जी अॅक्युरेसी आहे माझी किंवा जो आन्सर आहे तो माझा जास्त रिलायबल आहे कम्पेअर्ड की मी फक्त 5 मेजरमेंट घेतले. ठीक आहे, आता मुलांना तुम्हीच मला सांगा, ठीक आहे, प्रोबॅबिलिटीच्या वाईज. ओके, इकडे येतोय कॉन्सेप्ट तुमचा प्रोबॅबिलिटीचा. ओके, तर अकॉर्डिंग टू प्रोबॅबिलिटी मला सांगा काय होतं. जर मला एक पॉप्युलेशनची ऍव्हरेज हाईट काढायची आहे, ठीक आहे, तर मी जर फक्त 5 स्टुडंट कन्सिडर केले, ठीक आहे, 5 स्टुडंटची हाईट कन्सिडर करा, एकाची 120 आहे, एकाची 130 आहे, एकाची 140 आहे, परत अजून एक मुलगा ज्याची 120 आणि अजून एक मुलगा ज्याची 125 आहे. ठीक आहे, मग आता याची ऍव्हरेज काढेल. ठीक आहे, तर हे 5 स्टुडंट तर खूप रॅन्डमली सिलेक्टेड आहेत, हो ना. तर असू शकतं की माझा आन्सर ऍव्हरेजच्या थोडं इकडे असू शकतो, ऍव्हरेजच्या इकडे असू शकतो, कुठे पण. तर जर मला अॅक्युरेसी वाढवायची कुठल्या गोष्टीची, तर मला नंबर ऑफ माझे जे आहेत पॉप्युलेशन किंवा मी जेवढं कन्सिडर करतोय ते मला इन्क्रीज करावं लागेल. ठीक आहे, नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा माझे जे नंबर ऑफ मेजरमेंट्स आहेत मला ते इन्क्रीज करावे लागतील. तर म्हणून इथे काय केलंय त्यांनी, इकडे काय केलंय की तुमचे जे काय म्हणतो आपण, जे हे आहेत मेजरमेंट, हो ना, आधी त्यांनी 5च मेजरमेंट घेतले. आता 5 मेजरमेंट वरती मी जास्त रिलाय करू शकतो का? ठीक आहे, काही एक्सटेंट पर्यंत करू शकतो, पण हेच जर मी 5च्या ऐवजी जर मी 10 घेतले तर 10 माझं जास्त रिलायबल आहे. 10च्या ऐवजी 20 घेतले तर 20 अजून रिलायबल आहे. आणि ऑब्व्हियसली जर मी 100 घेतले तर हे जास्तच रिलायबल असणार आहे, हो ना. म्हणजे जर अजून एक कंडिशन घेतलं ना, आपण आता क्लासमध्ये शिकतोय, राईट. तर आता जर मी फक्त एकाच मुलाला कन्सिडर केलं, ठीक आहे, 100 मुलं आहेत क्लासमध्ये, 100 पैकी मी एका मुलाला कन्सिडर केलं आणि त्याचे मार्क्स विचारले. सपोज त्याचे मार्क्स आहेत 28-25 पैकी, आणि तर मी बोलू शकतो का की ऍव्हरेज मार्क क्लासचे 28-25 पैकी नाही. जर मी 2 मुलं घेतले, दुसऱ्या मुलाचे मार्क सपोज एकाचे 20 आहेत, एकाचे 21 आहे, तर ऍव्हरेज काय झाला माझा 20.5 झालाय. ओके, जर मी अजून एक मुलगा कन्सिडर केलाय, ठीक आहे, तर सपोज आता इकडे मार्क्स आले 20, 21, 18, काय झाला आता इकडे ऍव्हरेज तुमचा झाला 59/3 जवळ जो तुमचा तो झाला 19.6 समथिंग. ओके, तर जी अॅक्युरेसी आहे माझी, जसं नंबर ऑफ पॉप्युलेशन मी इन्क्रीज करेल तशी तशी माझी जी सोर्स आहे, जो आन्सर आहे तो जास्त रिलायबल होतोय. आता जर कन्सिडर केलं मी क्लासमध्ये सपोज 5 मुलांचा ऍव्हरेज काढायचंय मला, हो ना, तर आता जर एका मुलाला 20 मार्क पडलेत तर मी बोलू नाही शकत की 20च ऍव्हरेज आहे, हो ना, मला बाकीचे सगळे 5ही मुलांचं कन्सिडर करावं लागणार आहे. तर चौथ्या मुलालाही कन्सिडर केलं सपोज की त्याला आलेत 20, 21, एकाला 18 आहेत, हो ना, त्याला आले 21 मार्क्स. तर आता ऍव्हरेज केवढं झालं माझं इथे, ऍव्हरेज झालं 20. आणि जो माझा लास्ट मुलगा आहे सपोज त्याला कन्सिडर केला 15च मार्क आलेत, ठीक आहे, 20, 21, 18, 21 आणि 15. तर इथे माझं काय झालं, ऍव्हरेज माझा लास्टला काय आला 19 आला. ठीक आहे, तर हा जास्त रिलायबल आहे आणि हा जास्त अॅक्युरेट आहे. तर म्हणून जेव्हा पण तुम्ही करणार आहे तर आपल्याला नोट करायचंय की जे आपण नंबर ऑफ मेजरमेंट घेतो ते जास्त पाहिजे, बस फक्त तीच गोष्ट आहे. तर तुम्हाला स्टेटमेंट हे आन्सरचं काय लिहिणार आहे तुम्ही की द प्रोबॅबिलिटी, ठीक आहे, ऑफ मेकिंग random errors can be reduced to a larger extent in 100 observations than in case of 5 observations. ठीक आहे, स्टेटमेंट लिहून घ्या. चलो, व्हेरी गुड. ओके, मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनवर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9. तर मी लिहितो इथे क्वेश्चन नंबर 9 जो आपला. ठीक आहे, काय दिलंय, द फोटोग्राफ ऑफ अ हाऊस ऑक्युपाईज अन एरिया ऑफ 1.75 centimeter square on a 35 millimeter slide. The slide is projected
projected to a screen and the area of the house on the screen is 1.55 meter square. What is the linear magnification of the projector screen arrangement? ठीक आहे. तर काय दिले, फोटोग्राफ आहे, फोटोग्राफ मध्ये जो एरिया आहे, ठीक आहे, A1 लिहितोय मी, तो आहे 1.75 सेंटीमीटर स्क्वेअर. स्लाइड जी आहे माझी, स्लाइड लेंथ मला काय दिली आहे 35 mm. आणि जेव्हा या स्लाइडला मी प्रोजेक्ट करतोय, ठीक आहे, प्रोजेक्ट केली मी एका स्क्रीनवर, तर एरिया काय झाली हाऊसची 1.55 मीटर स्क्वेअर. तर मला काय विचारलं की माझा जो लिनियर मॅग्निफिकेशन आहे, ठीक आहे, लिनियर मॅग्निफिकेशन तो केवढा आहे प्रोजेक्टर स्क्रीन अरेंजमेंटचा. तर सिम्पल आहे, काय करणार आहे मी, माझ्याकडे जी नवीन व्हॅल्यू आहे, काय माझी न्यू व्हॅल्यू जी मी प्रोजेक्टर स्क्रीनवर केली 1.55 मीटर स्क्वेअर, याला मी डिवाइड करणार 1.75 सेंटीमीटर स्क्वेअरनी. पण आता मला दोन्ही जे हे व्हॅल्यूज आहेत मला सेम पाहिजे, तर मी काय करणार, मीटर स्क्वेअरला कन्वर्ट करणार सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे 1 मीटर स्क्वेअर केवढा राहतो आपला, 1 मीटर आपला राहतो 10⁻² सेंटीमीटर्स, आणि 1 मीटर स्क्वेअर असतो माझा 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. तर काय येणार माझं इथे आन्सर येईल 1.55 अपॉन 1.75 इंटू 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सो सॉरी 10⁻⁴. मग याला मी सॉल्व्ह करणार, तो माझा जो आन्सर आहे तो येईल माझा 8.857 इंटू 10⁻3. ठीक आहे, कॅल्क्युलेशन आहे हे, आता मी नाही सॉल्व्ह करून दाखवू शकत, तुम्हाला स्वतः करायचं आहे. ठीक आहे, तर जो नोट करायचा नंतर, मग आता ही जी आली तुमची, तर जी लिनियर मॅग्निफिकेशन असते, ठीक आहे, लिनियर मॅग्निफिकेशन इज अंडर रूट ऑफ तुमची जी एरियल मॅग्निफिकेशन. ठीक आहे, तर हे काय होणार तुमचं अंडर रूट 8.857 इंटू 10⁻3 विच इज समवॉट अराउंड 94.1. तर 94.1 टाइम्स तुम्ही मॅग्निफाय केलंय त्याला. ओके, सो हे बघा मुलांना, इकडे कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करता हो ना, तर हे जे आपण वरती कॅल्क्युलेट केलं हे होतं आपलं एरियल मॅग्निफिकेशन. ठीक आहे, तर एरियल मॅग्निफिकेशनचा जो फॉर्म्युला होता तुमचा तो इकडे लिहितो. ठीक आहे, हे कामाला येईल तुम्हाला. ठीक आहे, हे दोन गोष्टी, हे फॉर्म्युला लिहायचे आहेत. एरियल मॅग्निफिकेशन, एरियल मॅग्निफिकेशन काय असतं तुमचं, एरियल मॅग्निफिकेशन असतं एरिया ऑफ इमेज अपॉन एरिया ऑफ ऑब्जेक्ट. ओके, आणि लिनियर मॅग्निफिकेशन, हो ना, आपल्याला लिनियर मॅग्निफिकेशन विचारलं होतं ह्या केसमध्ये, तर लिनियर मॅग्निफिकेशन इज अंडर रूट ऑफ तुमचं एरियल मॅग्निफिकेशन. ठीक आहे, तर या केसमध्ये त्यांनी लिनियर मॅग्निफिकेशन विचारलं होतं. जर ते तुम्हाला एरियल मॅग्निफिकेशन विचारतात, तर एरियल मॅग्निफिकेशनचा आन्सर जो आपला 8.857 आला होता, तुम्हाला तोच सांगायचा आहे. आणि जर लिनियर मॅग्निफिकेशन विचारलं होतं जसं त्यांनी, तर आपण काय केलं, अंडर रूट 8.857 केलेला. ठीक आहे, चलो, तर हे जे कॉन्सेप्ट होता तुमचा हा एक क्लिअर झाला. मग आपल्याकडे आता टाइम फक्त 10 मिनिटं उरलेत हो ना आजच्या सेशनसाठी. तर काय करणार आपण, जसं बघू शकतो बघा, आपला क्वेश्चन नंबर 9 झालाय. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 हो ना, 8 प्रश्न उरले आहेत. तर हे आपण एक काम करूयात, आपण जो क्वेश्चन नंबर 10 आहे, क्वेश्चन नंबर 10 चे आपण 2 पार्ट सॉल्व्ह करूयात आता, आणि आपण आजचा क्लास थांबूयात त्यानंतर. आणि एकदा ते झालं की आपण जाऊयात आपले नेक्स्ट सेशन वरती बाकीच्या क्वेश्चन साठी. ठीक आहे, तर आलोय तर आता आपण क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 10 चा 1 तुम्हाला काय म्हणाले की स्टेट द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे, फक्त सिग्निफिकंट फिगर सांगायचे. चला पूर्णच क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ, सोपा आहे. व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला, गिव्हन व्हॅल्यू जी आहे ती आहे 0.007 मीटर स्क्वेअर. आता सिग्निफिकंट फिगर्सचा कॉन्सेप्ट लक्षात आहे का तुम्हाला? हे बघा, ज्यांनी आधीचे व्हिडिओ नाही बघितलेत किंवा ज्यांना डाऊट आहे की सिग्निफिकंट फिगर्स काय असतो, ते जाऊन आपला जो आधीचा व्हिडिओ तो बघू शकतात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ नाही बघायचा किंवा रिवाइज करायचं कॉन्सेप्ट, तर मी आता सांगून देतो एकदा सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय. सिग्निफिकंट फिगर म्हणजे तुमची तो व्हॅल्यू आहे जी तुमची ऍक्च्युअल मध्ये थोडीशी गोष्ट तुमची हेल्प करते आन्सर डिटरमाइन करण्यात. आता मी जेव्हा म्हणतोय 0.007 मीटर स्क्वेअर, तर या झिरोचा काही फरक पडतोय का? मला नाही.
मला फरक कसला पडतोय, मी 0.00 बोललो मीटर स्क्वेअर, तर काही सिग्निफिकन्स आहे का गोष्टीला? नाहीये. मॅटर काय करतोय मला की तो 0.007 जो आहे तो 7चा डिजिट आहे, तो सिग्निफिकंट डिजिट आहे. तर ह्या केसमध्ये आय ओनली हॅव वन सिग्निफिकंट डिजिट, आणि माझा तो जो सिग्निफिकंट डिजिट आहे तो सिग्निफिकंट डिजिट आहे माझा 7. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट बी मध्ये म्हणाले 2.64 इंटू 10⁻24 kg. ओके, तर 2.64 इंटू 10⁻24 kg ही व्हॅल्यू दिली आहे मला. तर नोट करायचं एक जो रूल आहे आपला की जेव्हा आपण सिग्निफिकंट व्हॅल्यूज डिटरमाइन करतो तर पॉवर जी आहे असते आपली पॉवर ऑफ 10, हो ना, जसं इकडे आता दिलंय 10⁻24, ही गोष्ट इररेलेव्हंट असते. काय असते हे? इररेलेव्हंट असतं. तर उरलं काय आपल्याकडे 264, हो ना, 2.64. खरं तर हीच गोष्ट जी आपली मॅटर करते. तर सिग्निफिकंट डिजिट्स आपले कुठले केवढे झाले? 3 झाले. वी हॅव 3 सिग्निफिकंट डिजिट्स, ठीक आहे, आणि 3 सिग्निफिकंट डिजिट्स काय माझे? 264. ओके, चलो जाऊया थर्ड वरती काय दिलंय मला? सी मध्ये दिलंय मला 0.2370 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आता याच्यात नोट करायचं जे माझे चारही डिजिट्स आहेत ना 237, जर लेफ्ट हँड साईडला माझा 0 येतोय तर ते इररेलेव्हंट होतं, पण जर राईट हँड साईडला 0 आहे तर तो एका कंडिशन पर्यंत रेलेव्हंट आहे, अंटिल अँड अनलेस जर इकडे त्यांनी 0.237 जर त्यांनी 2.37 इंटू 10⁻2 दिलं असतं, तर सॉरी 10⁻−2 दिलं असतं, -1, तर इररेलेव्हंट असतं ते, ठीक आहे. पण इकडे त्यांनी दिले 0.2370, तर म्हणजे ही जी गोष्ट आहे तुमची, जे 4 डिजिट्स आहेत 2, 3, 7 आणि 0, चारही जे तुमचे डिजिट्स आहेत ते आहेत सिग्निफिकंट. सॉरी, पॉइंट असा होता की जर तुमचा एक नंबर आहे, ठीक आहे, एक्स आहे, त्याच्या राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला जेवढे पण झिरो आहेत तुमचे ते सिग्निफिकंट नसतात, हो ना. तर इकडे फक्त तुमचा 2, 3 आणि 7 जो आहे हा सिग्निफिकंट आहे, पण जी झिरो जो आहे तुमचा डेसिमल पॉइंटच्या आधी, ठीक आहे, मी जो हा कॉन्सेप्ट सांगितलाय तुम्हाला की जर हा 10⁻ इकडे असते, ठीक आहे, तर राईट हँड साईडला जो झिरो आहे आपला हा 2, 3, 7, 0 चारही तुमचे येतील, ठीक आहे. मला माफ करा, ठीक आहे, मी थोडंसं कन्फ्युज झालेलं इकडे, पण फायनल आन्सर तुमचा हाच आहे की जे तुमचे डिजिट्स आहेत 2, 3, 7 आणि 0 पॉइंटच्या राईट हँड साईडला हे सगळे तुमचे जे आहे ते सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. ओके, चला नेक्स्ट बघूयात. फोर्थ काय आहे? चौथा प्रश्न जो आहे आपला तो आहे 6.320 जूल. आता बघा 6 वेट आहे, 320 याला पण वेट आहे, ठीक आहे. तर हे जे सगळे डिजिट्स आहेत तुमचे 6, 6, 3, 2, 0 सगळे सिग्निफिकंट आहेत. तर याच्यामध्ये केवढे सिग्निफिकंट डिजिट्स आले? 4 डिजिट्स आर सिग्निफिकंट, ठीक आहे. याच्यात सी मध्ये पण केवढे डिजिट्स होते सिग्निफिकंट? आपले 4 डिजिट्स होते सिग्निफिकंट. ओके, चला ई मध्ये काय दिलं? 6.032 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे आता 6 ची पण काहीतरी व्हॅल्यू आणि 0.32 आहे, हो ना, पॉइंटच्या नंतर 032 आहे, तर हा 0 पण सिग्निफिकंट आहे कारण हा तुमचा 32 ला डिटरमाइन करतोय जी तुमची नॉन झिरो व्हॅल्यू आहे. तर इकडे पण तुमचं 6032, ठीक आहे. तर हे सगळे डिजिट सिग्निफिकंट आहे, 4 डिजिट्स आर सिग्निफिकंट. क्लिअर? फिफ्थ बघू, 0.000632 मीटर स्क्वेअर. आता नोट करा, हा 0 नाही आहे काही कामाचा आपला, आणि हे जे 3 झिरोज आहेत हे पण आपले कामाची नाही, ठीक आहे. LHS ला तुमचे जेवढे पण 0 येत आहेत एका नॉन झिरो नंबरच्या, ठीक आहे, जो मी रूल सांगितला वरती आणि गोंधळ झालेला, नॉन झिरोचे जे LHS साईडला तुमचे जे 0 आहेत ते इररेलेव्हंट असतात. ओके, तर इकडे सिग्निफिकंट डिजिट्स काय झाले तुमचे? 6032. तर इकडे पण केवढे आले सिग्निफिकंट फिगर्स? आपले 4 सिग्निफिकंट फिगर्स. ओके मुलांनो, क्लिअर आहे? चला, व्हेरी गुड. तर आता आपण केवढे क्वेश्चन सॉल्व्ह झालेत? आपले 10 क्वेश्चन सॉल्व्ह झालेत एक्सरसाइज 1.1 चे, आणि आपण आजचं जो सेशन आहे आपल्या इकडे स्टॉप करू. तर पुढच्या क्लासमध्ये आपण 1.11 पासून ते 1.17, हो ना, जे आपले 7 क्वेश्चन आहेत, 7 प्रश्न जे उरलेत आपले, आपण ते डिस्कस करणार आहोत. तर पुढचे जे क्वेश्चन आहेत ते थोडेसे लेंदी टाईपचे असणार आहेत, हो ना, जास्त कॅल्क्युलेशन म्हणजे असे कॅल्क्युलेशन वाईज नाही पण डेरिव्हेशन असणार आहे, थोडं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहेत.
तर त्याचा आपल्याला फक्त काळजी घ्यायची आहे. आणि एकदा ते झालं की मी तुमचे थोडे अजून जे मिसलेनियस क्वेश्चन्स वगैरे आहेत माझ्याकडे पण काहीतरी ते सोडवून घेईल पुढच्या सेशनमध्ये, ठीक आहे? तर आज जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेत एकदा गो थ्रू करा. आणि मी थोडंसं चूकमुक झाली माझी इथे तिकडे, तर थोडंसं त्या पार्टवरती फोकस कराल. की जसं मी म्हणालो हो ना, जे सेकंड पार्ट थर्ड पार्ट होता क्वेश्चनचा 0.2370 मध्ये, तर नोट करायचं की राईट हँड साईडला जर 0 आला तुमचा कुठल्या डिजिटचा तर तो व्हॅल्यू होल्ड करेल. पण जर तो 10च्या पॉवरमध्ये कुठला 0 असेल तर त्याचा फरक पडत नाही आपल्याला, ठीक आहे? आणि जर LHS ला आला, ठीक आहे, नॉन झिरो नंबरचा लेफ्ट हँड साईडला कुठला 0 आला तर तो वेट होल्ड करत नाही, ठीक आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? चालेल, चला ठीक आहे. तर चांगलंय. मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला कळालंय हे. आणि आपण आजचा जो सेशन आहे आपला हा इकडे एंड करूयात. तर पुढच्या सेशनमध्ये भेटू जिथे आपण हा जो टॉपिक आहे आपला हा कम्प्लीट करणार आहोत. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला कळलंय आजच्या सेशनमध्ये जे काही शिकवलेलं आहे. आणि खूप खूप धन्यवाद, तुमचं खूप खूप आभार की तुम्ही सगळ्यांनी एवढं पेशंट राहून या सगळ्या गोष्टी शिकल्यात. ओके, चला भेटूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये. आणि थँक्यू, बाय. तुम्ही लिव्ह करू शकतात मीटिंग. चला बाय.